पुन्हा तुर्भ्याला. महाजन कुटुंबाची एकंदर आर्थिक स्थिती त्यावेळी साधारणच असे. मोठे बंधू गणेश उर्फ दादा आणि धाकटे बंधू अण्णा दोघेही कमावते होते, पण कुटुंबात माणसं बरीच असल्यामुळे सर्व खर्च चालवणं जरा ओढगरस्तीचंच होई. श्री अण्णांचं दुसरं लग्न 1924 साली झालं. त्यांचे मेहुणे श्री बाबू गव्हाणकर शिक्षणाकरता म्हणून त्यांच्याकडे आले. कुटुंबाचा मूळ स्वभाव परोपकारी आणि आल्या गेल्याचे आदरातिथ्य करण्याचा असल्यामुळे पाहुण्यांचं येणं जाणंही सारखं चालू असे. त्यामुळे एकंदर खर्च कसा चालवावा याची नेहमी पंचाईत पडे. तेव्हा शांतेने विचार केला, आपल्या भावांना हे सर्व जड जात आहे, त्यांची ओढाताण होत आहे. मग आपण इथे नुसतं बसून खाण्यापेक्षा तुर्भ्याला जाऊन शेतीवाडीचं येईल तेवढं उत्पन्न काढून त्यांना मदत करावी. तुर्भ्याला महाजन कुटुंबाची बरीच शेती होती. काही कुळांकडे खंडाने दिली होती आणि बाकी मजूर लावून बिगारीने केली जात असे. ही सर्व शेती जातीने लक्ष घालून स्वतः केली तर अधिक उत्पन्न येईल अशा विचाराने शांतेने भाऊ कुटुंब सर्व नको नको म्हणत असतानाही परत तुर्भे गाठलं. आता तिच्यामध्ये बराच प्रौढपणा आणि एकट्याने सर्व जबाबदारी तोडण्याचं धाडसही आलं होतं. ती आता कुटुंबाची शांताताई म्हणजे दादा सामंतांची शांतूताई आणि गावकऱ्यांची शांताबाई बनली होती. तिने तुर्भ्याला येताच घरातील आणि बाहेरील सर्व कामं स्वतः करायला सुरुवात केली. तिच्या सोबतीला झोपायला वगैरे गावच्या बायका यायच्या, पण ती कोणाला काम सांगत नसे, सर्व स्वतः करी. आळस आणि विश्रांती या गोष्टीच तिने बाजूला सारल्या आणि अहर्निश कष्टांना स्वतःला वाहून घेतलं. आवश्यक तेवढे रात्रीचे 4-5 तास झोप ती घेई आणि इतर सारा वेळ कामधंद्यात घालवी. नामस्मरणही त्याबरोबर सतत चालू असे. ती पहाटे 4च्या आधी निजून उठत असे. त्यानंतर आन्हीक, घरकाम व गुरांचा शेणगोठा वगैरे उरकून आंघोळ करून घरच्या देवांची पूजा करायची आणि लगेच विहिरीवरून पाणी आणून भरून ठेवून इतर माणसं उठायच्या आत सामंताईंच्या घरी यायची. त्यांच्या लहान सुनांना कष्ट पडू नयेत म्हणून त्यांच्याही घरी पाणी आणून ठेवायची. ताक करायचं असल्यास रांजणात दही ओतून ताक करून लोणी काढून ठेवायची आणि उजाडताच ताईंच्या मोठ्या मुलीला भीमाक्काला बरोबर घेऊन गावातील शेतकरी बायकांसह जंगलात सरपणाची लाकडं वा राबासाठी पालापाचोळा आणण्याकरता जायची. इतर बायकांसारखीच ती जंगलात स्वतः लाकडं तोडून डोक्यावरून ओझी आणत असे. इतर बायका तिला नको नको म्हणत, आम्ही आणून देतो, आम्ही काम करतो असे आग्रहाने सांगत. पण ती म्हणे, तुम्ही कशाला, मी केलं म्हणून काय झालं, काम करून का खचायला होतं, कामात कसला आला हे लहान मोठेपणा. परमेश्वरानं हे शरीर काम करण्याकरताच दिलंय, त्याला आळशी बनवून कशाला ठेवायचं. तुम्ही करायचं आणि मी पाहायचं हे मला रुचणार नाही. तुमच्यासारखीच तुमच्यातलीच मीही तुमच्याबरोबर काम करणार. शेतीवाडी असल्यामुळे घरात बैल, गाई, वासरं अशी 10-12 गुरेढोरही असायची. त्यांची सर्वांची देखभाल आणि स्वच्छता ती स्वतः जातीने करत असे. इतकेच नव्हे तर आपल्या घरी सोबतीला समाचाराला येणाऱ्या गरीब बायाबापड्यांना आपल्याबरोबर जे असेल ते अन्न शिजवून वाढत असे वा ठेवून देत असे. परोपकार हा तिच्या नसानसात भिनून गेला होता. जणू तिचा प्रत्येक अवयव कष्ट, त्याग आणि परोपकार यांच्याकरिताच जन्माला आला होता. शेतीतून ती बरेच उत्पन्न काढू लागली. कुटुंबाला त्याचा बराच आधार मिळू लागला. पुढे तिची मोठी बहीण सुंदराबाई हिच्या यजमानांचं मालवणला दुकानात दिवाळं निघून अत्यंत गरिबीची स्थिती आली आणि ती सर्व मंडळी ठाण्याला आली. तेव्हा शांताबाईने जवळ फारसे पैसे नसतानाही थोडक्यात मिळाली म्हणून एक भरडी ओसाड जमीन बहिणीच्या नावे विकत घेतली. तिचं तिने बांध बंदिस्तीने शेतीत रूपांतर केलं आणि स्वतः त्यात राबून मशागत करून ती बहिणीकरता त्यात दरवर्षी 7-8 मण भात पिकवू लागली. सर्वांना ते कौतुक झालं. मरताना चहा पिणार. शांताबाईच्या कर्तव्यनिष्ठेप्रमाणेच तिच्या मनाची निग्रही वृत्ती देखील तितकीच कठोर खंबीर असे. एकदा तिच्या मनाने कोणताही निर्णय केला की ती दगडावरची रेघ बने. तन मन लावून ती तो तडीला नेई. मग तो नेताना कितीही कष्ट पडले, हाल सोसावे लागले तरी तिला त्याची गणती नसे. तिला लहानपणापासून चहा प्यायची एक सवय जडली होती. प्रथम इतरांसारखाच रोजच्या खाण्यापिण्याचा एक भाग म्हणून दिवसातून 1-2 वेळा ती घेत असे.
पण नंतर उपवासाच्या वेळी वा काम करतानाही थकवा आला, शीण वाटला तर ती हुरूप यावा म्हणून थोडा थोडा जास्त वेळाही पिऊ लागली. पुढे हे रामनामाचे अखंड व्रत सुरू झालं आणि इतरांकरताही जपानुष्ठानं होऊ लागली. त्यामुळे जेवण वेळेवर होईनासं झालं. कधी कधी तर दिवसाचाही उपास घडे. तेव्हा थकवा येऊ नये व मध्ये झोपही येऊ नये म्हणून ती वारंवार चहा पिऊ लागली. पुढे पुढे तर ती सवयच जडली. थोडा वेळ गेला की चहा प्यायचा असं होऊ लागलं. त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर होई. पण सवय सुटत नव्हती. पुष्कळांनी तिला सांगून पाहिलं. विशेषतः तिच्या मोठ्या वहिनी सरस्वतीबाई नेहमी तिला सांगायच्या, असा एकसारखा चहा पिऊ नका, प्रकृतीवर परिणाम होईल. पण तिला हे काही जमत नव्हतं. दिवा विस्ताना जसा मोठा होतो तसा चहा पुढे जन्माचा सुटायचा होता म्हणून की काय, तिचा एकसारखा पिच्छा पुरवीत होता. वहिनीला कळू नये म्हणून तिच्या नकळत ती गुपचूप चहा करून पिऊ लागली. तिच्या मनाला त्याची जाणीव होई. वहिनी आपल्याला चांगलं सांगत असतानाही त्याचं पालन आपल्याकडून का होऊ नये अशी सतत खंतही वाटे. तिने आपल्या जिभेला आवरण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्यात यश आलं नाही. वेळ आली की चहाची तलफ येई व नकळत मन चहा करण्याकडे वळे. शेवटी एक दिवस तिचे वडीलबंधू दादा तिला आपुलकीने म्हणाले, शांते, असा एकसारखा चहा पिऊन तू आजारी पडशील. असा चहा पिणं चांगलं नाही. चहा प्रकृतीला चांगला नसतो. तात्पुरता हुरूप वाटला तरी प्रकृती खंगत जाते. तुझी तब्येत चहाने बिघडली आहे. तू असा चहा पिऊ नकोस. ते शब्द शांताबाईच्या हृदयाला भिडले. तिने त्या क्षणी निर्णय केला, आजपासून चहा बंद, चहाला शिवणार नाही. मनाला तिने खंबीरपणे बजावलं, आता तुला चहा फक्त मरताना एकदा मिळेल, मध्ये नाही. त्यानंतर आयुष्यभर ती कधी चहाला शिवली नाही. तहान लागली, थकवा वाटला तर ताक किंवा पाणी पिऊन राही. पुष्कळांनी तिला समजावलं, असा एकदम चहा सोडू नकोस, सवय आहे. निदान काम करून थकल्यावर तरी थोडासा घे. पण तिने कोणाचं ऐकलं नाही आणि आपला निश्चय कायम ठेवला. एकदा जंगलातून काम करून फारच थकून ती सामंताईंच्या घरी आली. तेव्हा ताईने तिला मायेने म्हटलं, शांते, फारच दमून आलीस, थोडा चहा करून देऊ का? तेव्हा शांताबाईने विनम्रपणे उत्तर दिलं, ताई, मी फक्त मरताना एकदाच चहा पिणार.